तर मालिकेच्या 2 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सिद्धूच्या मित्राने जोगतीनीला एका गोडाऊनवरती ठेवलेलं असतं. जोगतीन कुठे पळून जाऊ नये यासाठी तिच्यावर लक्षसुद्धा ठेवलेलं असतं. सिद्धू भावनाला घेऊन त्या गोडाऊनवरती येतो. सिद्धू म्हणतो, भावना, हीच आहे ना ती जोगतीन, आणि हीच आहे ती वेडीबाई जिने तुला जिन्यावरून ढकलून दिलं होतं. सिद्धू त्या जोगतीनीला विचारतो, आता खरं खरं सांग, तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं होतं? ती जोगतीन रडायला लागते. ती म्हणते, मला हे सगळं नीलांबरीने सांगितलं होतं. जोगवा दे ग माय अशी आरोळी देत तुमच्यासोबत सगळं खोटं बोलायला सांगितलं. नीलांबरीने सांगितलं तसं मी केलं, पण यामध्ये माझा स्वतःचा स्वार्थ असा काही नव्हता. माझ्या मुलासाठी मी केलं होतं. मला माफ करा. भावना आणि सिद्धू यांना सगळं समजलेलं असतं. सिद्धू त्या बाईला आपल्या घरी घेऊन जाणार असतो. तर इथे जानू जयंत केबिनमध्ये बसलेले असतात आणि जयंतने डायमंड ज्वेलरी घेऊन एका माणसाला बोलवलेलं असतं. तो माणूस सगळी ज्वेलरी दाखवत असतो. जानू एक एक ज्वेलरी ट्राय करते आणि तिला सगळं पुसटचं आठवायला लागतं. तिला पहिल्यापासून अगदीच सगळं स्पष्टपणे आठवतं आणि जानू बेशुद्ध पडत असते. जयंत जानूला पाणी पाजतो आणि तिला विचारतो, मिस जान्हवी, तुम्ही बऱ्या आहात ना? जानू म्हणते, जयंत. जानूला सगळंच आठवलेलं असतं, पण जानू त्याच वेळेला ठरवते की जयंतला काहीच सांगायचं नाही आणि त्याला चांगलीच अद्दल घडवायची. आता जानूला तर सगळं कळलेलं आहे, पण जानू आता जयंतला कशी अद्दल घडवते, त्याच्यामध्ये चांगले बदल कसे घडवते ते बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की आनंदीने मोरपंखाचं ड्रॉइंग काढलेलं असतं. सिद्धूला ते ड्रॉइंग दाखवते. सिद्धू विचारतो, आनंदी, आपल्या घरात मोरपंख नाही आहे, मग तू मोरपंख कुठे बघितला आहेस? आनंदी म्हणते, नीलांबरी काकूची ती फ्रेंड येते ना, तिच्या मानेवर टॅटू होता, तो मी बघितला आणि मग सेम तसंच ड्रॉइंग मी केलं. सिद्धू विचारतो, तू नीलांबरी काकू आणि तिच्या फ्रेंडचं बोलणं ऐकलं होतंस का? काय काय बोलत होते ते? आनंदी सांगते की त्या काकूला जायचं होतं, मग नीलांबरी काकू मदत करणार होती. सिद्धू विचारतो, कुठे जायचं होतं तिला? आनंदी म्हणते, ते एक नगर आहे ना, त्या नगरला जायचं होतं. सिद्धू त्या 2-3 नगरांची नावं घेतो आणि आनंदी म्हणते, हो, अशोकनगर, तिथे त्या काकूला जायचं होतं आणि नीलांबरी काकूने तिची मदत केली. सिद्धूला समजतं की ती जोगतीन त्या अशोकनगरमध्येच राहते. सिद्धू लगेच आपल्या मित्रांना फोन करून सांगतो की जोगतीन तिथे आहे, तिला गाठा. सिद्धू पण जोगतीनेला शोधायला निघतो. तर इथे जानू विश्वाचं तोंड भरून जयंतसमोर कौतुक करत असते. विश्वा जानूचा किती चांगला मित्र आहे आणि विश्वा आता दारूच्या आहारी गेला आहे, त्याला खूप मोठा प्रॉब्लेम आला आहे. त्यामुळे जानूचं कर्तव्य आहे त्याला त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढणं आणि एक चांगली मैत्रीण म्हणून त्याची साथ देणं. जानू आता तेच करणार आहे हे सांगते. जयंतला ते अजिबात आवडत नाही. जयंतची चिडचिड होते, पण जयंत ते तोंडावर दाखवू शकत नाही. तर थोड्या वेळाने संतोष जयंतला ब्लॅकमेल करण्यासाठी फोन लावतो, पण जयंत काही फोन उचलत नाही. जयंत मनात म्हणतो, संतोष दादा, मी तुम्हाला बघितलं होतं, तुम्हीच मला ब्लॅकमेल करता हे मला कळलं आहे. आता हे सगळं थांबवायलाच पाहिजे. जयंत जानूला म्हणतो, मी जान्हवी, अहो आपलं लग्न तोंडावर आले, त्यामुळे आपल्याला इन्व्हिटेशन द्यायला जायचं आहे. तुमच्या घरातल्या सगळ्यांना मी आवडतो, पण संतोष दादांना नाही. मला असं वाटतं की आपण दोघांनी मिळून संतोष दादांना पत्रिका द्यायला हवी आणि लग्नासाठी त्यांना इन्व्हाइट करायला हवं. जानूला जयंतची आयडिया आवडते. तर थोड्या वेळाने जानू जयंत संतोषच्या घरी पत्रिका घेऊन पोहोचतात आणि छोटीशी भेट म्हणून त्यांनी आंब्याची पेटीसुद्धा आणलेली असते. जयंत संतोषला मारायसाठी चान्स बघत असतो. जयंतला संतोषला अद्दल घडवायची असते आणि त्याचं जे नेहमीचं नाटक आहे ते बंद करायचं असतं. तर इथे सिद्धू जोगतीनीला बघायलाच निघालेला असतो आणि तेवढ्यात त्याला त्याच्या मित्राचा फोन येतो. मित्र सांगतो की जोगतीन सापडली आहे. सिद्धू म्हणतो, तिला कुठे जाऊ देऊ नको, आज काहीही झालं ना तरी तिला मी माझ्या घरच्यांसमोर उभं करणारच आहे आणि सगळं खरं बोलायला लावणार आहे. सिद्धू जोगतीनीला आणायला जातो. तर इथे जयंत जानू संतोषला लग्नाचं आमंत्रण देतात आणि निघत असतात. संतोषला भीती वाटत असते आणि त्याला वाटतं की जयंतने आपल्याला बघितलं का काय, आता आपली ही सुद्धा इन्कम बंद होऊन जाईल. जयंत जानूला म्हणतो, मला दादांशी 2 मिनटं बोलायचे, तुम्ही गाडीत जाऊन बसा, मी येतोच. जानू खाली जाते आणि जयंत संतोषच्या घराचा दरवाजा लावून घेतो. संतोष विचारतो, जयंत, हे काय करतोयस तू?
दरवाजा का लावून घेतोयस आणि कडी का लावतोयस? जयंत चेकबुक काढतो आणि संतोषला म्हणतो, संतोष, तू हे सगळं पैशांसाठीच केलं होतंस ना? सांग, किती रुपये हवे तुला? 10 लाख रुपये हवेत? संतोष असं दाखवतो की त्याला काही माहितीच नाही आहे. संतोष म्हणतो, काय बोलतोयस तू? कसले पैसे? अरे जयंत, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. जयंत म्हणतो, नाटकं करू नकोस तू. मला माहिती आहे ना, तू पैशांसाठीच सगळं केलं. मी तुला बघितलं होतं. संतोष असं दाखवतो की त्याला काही माहितीच नाही आहे. जयंत संतोषला खूप मारतो. संतोष तो मार खाऊन बेशुद्ध पडतो. जयंत म्हणतो, करशील? यापुढे मला ब्लॅकमेल करशील? यापुढे जर परत मला कॉल केलास तर यापेक्षाही बेकार हाल करेन मी तुझे. जयंत संतोषला तसं बेशुद्ध ठेवून तिथून निघून जातो. तर इथे आजी संपत रेणुकाला खूप कामं लावत असतात आणि हे आनंदी बघते. आनंदी म्हणते, रेणुका आजी, तुला बरं नाही वाटत आहे आणि तरी पण तुला हे सगळं काम करायला लावत आहेत ना? मी सिद्धू बाबांना फोन लावते. ते घरी आले नाही की तुला मदत करतील. संपत म्हणतो, त्याला फोन लावू नको. तो पार्टीच्या कामात बिझी असेल. त्याला महत्त्वाची कामं आहेत ती करू दे. आनंदी म्हणते, नाही, बाबा काही पार्टीच्या कामासाठी नाही गेलं आहे. ती मोरपंखवाली बाई आहे ना, नीलांबरी काकूची फ्रेंड, तिला भेटायला गेला आहे. नीलांबरी आनंदीचं बोलणं ऐकते आणि ती खूप घाबरते. नीलांबरी जोगतिणीला भेटायला निघते. तर इथे संतोषला जयंत वरती मारत असतो आणि जानू खाली उभी असते. जानू मनात म्हणते, वा, जयंत सरांच्या मनात किती प्रेम आहे ना. होणाऱ्या बायकोच्या मोठ्या भावाच्या घरी हे आंब्याची पेटी घेऊन आले आणि त्यांना इन्व्हाइट केलं. किती चांगले जयंत सर. जानू जयंतच्या चांगुलपणाचा विचार करत असते आणि तेवढ्यात तिथे जयंत येतो. जानू विचारते, झालं का तुमच्या दोघांचं बोलणं? झाले का गैरसमज दूर? जयंत म्हणतो, हो झाले, सगळे गैरसमज दूर झाले. जानू जयंतचा हात हातात घेते आणि जयंतच्या हाताला लागलेले रक्त बघते. जानू विचारते, जयंत सर, अहो काय झालं काय हाताला तुमच्या? जयंत खोटं सांगतो. जयंत म्हणतो, काय नाही, अहो लिफ्ट लागली जराशी. जानूकडे रुमालसुद्धा नसतो. जानू जयंतला म्हणते, मी वर जाते आणि दादाकडून पटकन फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते. जयंत जानूला थांबवतो. तो म्हणतो, हे बघा, महत्त्वाची मीटिंग आहे, त्यासाठी निघायचे. आणि तसंही तुम्ही माझ्यापासून दूर जाल तर मग मला तो दुरावा सहन होणार नाही. म्हणून प्लीज जाऊ नका, थांबा इथेच. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या जखमेवरती फुंकर घाला, म्हणजे मला बरं वाटेल. जानूला हे सगळं फिल्मी स्टाईल वाटतं आणि तिला हे अजून आवडतं. जयंतच्या ती अजून प्रेमात पडते. तर इथे वीणा वरदला भेटते. वरदचा क्लास सुटलेला असतो, त्याला भूक लागलेली असते. वीणाने लक्ष्मी निवासच्या घरून डबा आणलेला असतो. वीणा वरदला बाहेरच डबा भरवते, त्याला जीव घालते. दोघंही रडत असतात आणि तेवढ्यात तिथे निवास येतो. निवास विचारतो, वीणा, अगं घरीच जेवायचं सोडून तुम्ही इथे काय करताय? वीणा आणि वरद खोटं सांगतात. ते म्हणतात की क्लास सुटला होता ना आणि दोघांना एकमेकांची आठवण येत होती आणि त्यासाठी इथे बसून डबा खाल्ला. वीणा वरद निवासला काहीच कळू देत नाही. वीणा म्हणते, वरद, आता घरी जा आणि अभ्यास कर, छान अभ्यास कर आणि संध्याकाळी ये, मी तुला जेवायला देईन. वरद ठीक आहे म्हणतो आणि बॅग घेऊन आपल्या घरी जातो आणि वीणा निवाससोबत आपल्या घरी जाते. तर इथे भावना लक्ष्मी निवासच्या घरी एकटी असते आणि त्यावेळेस तिच्या इथे एक कुरिअर येतं. भावनाला वाटतं की सिद्धूनेच काहीतरी पाठवले. भावना ते गिफ्ट घेऊन आतमध्ये जाते. तर इथे वरद घरी येतो आणि दरवाजा ठोकावतो, पण संतोष इथे बेशुद्ध असतो, त्यामुळे दरवाजा काही उघडत नाही. वरद दरवाजा उघडतो आणि आतमध्ये जातो. वरद संतोषची ती अवस्था बघतो. संतोष खाली बेशुद्ध पडलेला असतो. वरद संतोषला उठवण्याचा खूप प्रयत्न करतो, त्याला हाका मारतो. वरदला कळत नाही की हे नेमकं काय झाले, कुणी केले. तो खूप घाबरलेला असतो. तर इथे भावना आतमध्ये जाते आणि ते गिफ्ट उघडते. त्याच्यामधली ती विचित्र बाहुली बघते. भावनाचा BP एकदम वाढतो. भावनाला चक्कर येऊ लागते. घरामध्ये तिला पाणी द्यायला सुद्धा कोणी नसतं आणि त्याच वेळेला सिद्धू तिथे येतो. भावना खाली बेशुद्ध पडलेली असते आणि सिद्धू घरात येतो. सिद्धू भावनाची ती अवस्था बघतो आणि धावत तिच्याकडे येतो. भावनाच्या तोंडावर सिद्धू पाणी मारतून तिला शुद्धीवर आणतो. तर इथे वरद संतोषला बघतो. संतोषला काय झालं त्याला काही कळत नाही. तो वीणाला फोन लावतो, पण वीणा फोन उचलत नाही. वरद पोलिसांना फोन लावतो आणि सगळी घडलेली घटना सांगतो. थोड्या वेळाने संतोष शुद्धीवर येतो आणि दारावरची बेल वाजते. पोलीस इथे येतात. पोलीस विचारतात, इथे काय घडले? वरद सगळं सांगतो.
मी इथे आलो तेव्हा बाबा बेशुद्ध पडले होते. मी घाबरलो आणि मग तुम्हाला फोन केला. पोलीस संतोषला विचारतात, तुम्हाला कोणी मारलं आणि कसं काय एवढं सगळं लागलं? संतोष खोटं सांगतो आणि जयंतचं नाव अजिबात घेत नाही. संतोष पोलिसांना जायला सांगतो. तर इथे जानू जयंत ऑफिसमध्ये येतात. दोघांचं छान लग्नाबद्दल बोलणं चालू असतं. लग्नाची स्वप्न रंगवत असतात ते दोघंही. जानू जयंत बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे विश्वा येतो. विश्वा म्हणतो, मला जरा तुमची परमिशन हवी होती. मला जान्हवीसाठी वेडिंग गिफ्ट घ्यायचं होतं आणि जे घ्यायचं आहे ते जानूच्या आवडीचंच घ्यायचं आहे. त्यामुळे तिला काही तासांसाठी मी शॉपिंगला घेऊन जाऊ का? चालेल ना? जयंत काही परमिशन द्यायला तयार नसतो. जानू खूप रिक्वेस्ट करते. जयंत म्हणतो, जानू अगं मी पण काही प्लॅन केला होता. आता आपल्या दोघांचं लग्न होणार आहे आणि लग्नाचं गिफ्ट म्हणून मला तुला काहीतरी द्यायचं होतं. त्यासाठी मी तुला घेऊन जाणार होतो ज्वेलरी शॉपिंग करायला. जानू विश्वासोबत जायला नकार देते आणि ती जयंतसोबत जाणार असते. जयंत विश्वाला पुन्हा आपल्या कामाला लागायला सांगतो. विश्वा निघून जातो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.